आपली सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे, असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात. त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं. पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत, आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल. आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन केलं पाहिजे, आंदोलन केलंच पाहिजे. मला म्हणाले साहेब काय झालं आपलं विधानसभेला, आपल्या 3 पक्षामध्ये जी काही खेचाखेची चालू राहिली होती त्याच्यामुळे जरा लोक पण संभ्रमात होती. आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम हे आपणच मारून टाकलं. कळलं तुम्हाला? मग आपण आपल्या कामाबद्दल किती बोललो. एक फक्त मुद्दामून मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे. मला वाटतं विनायक की तुम्ही सगळं याचं मार्गदर्शन केलं ना. बूथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे. आपली सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे, असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात. त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं. तर त्यांनी कसं केलं, मांडणी कशी केली मुद्दामून सांगतो. त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे मांडणी कशी केली मुद्दामून सांगतो. त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे ते मी सांगणार नाही, नाही तर कोणी पाठवलं ते कळू शकेल. पण हे मुंबईचं आहे. ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर 1 आहे बूथ अध्यक्ष, मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, मग बूथ सरचिटणीस नाव, पूर्ण नाव, मोबाईल नंबर, मग सदस्य, लाभार्थी प्रमुख म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ, त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर, मग सदस्य 2, सदस्य 3 करत करत 10 सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत. प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर. ही तयारी आपण केली पाहिजे. आणि पुढे सूचना आहे की 12 सदस्यांमध्ये किमान 3 महिला प्रतिनिधी असाव्यात, त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे. नंतर किमान 1 SC आणि ST प्रतिनिधी असावा, ही त्यांची मांडणी आहे. आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहेत. म्हणजे ईव्हीएमचा घोटाळा आहे, जरूर आहे, योजनांचं गारूड नक्की आहे, पण त्याच बरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे. बोगस वोटिंग, तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल. पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं, आपले होते, पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे. आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय. कार्ड बोगस मिळू शकतो, चेहरा अजून बोगस मिळत नाहीये. पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत, आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल. आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन केलं पाहिजे, आंदोलन केलंच पाहिजे. पण इतर वेळेला जिथे जिथे आपण जातो, म्हणजे मला हे एका काँग्रेसवाल्यांनी सांगितलं, निवडणुकीनंतर घरी आले होते. मला म्हणाले साहेब काय झालं आपलं विधानसभेला, आपल्या 3 पक्षामध्ये जी काही खेचाखेची चालू राहिली होती त्याच्यामुळे जरा लोक पण संभ्रमात होती. आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम हे आपणच मारून टाकलं. कळलं तुम्हाला? मग आपण आपल्या कामाबद्दल किती बोललो. आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवलं होतं. 2.5 वर्ष पूर्ण जगामध्ये करोनासारखं संकट असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने आपण महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता. कर्जमुक्ती ही मी करून दाखवली होती. 10 रुपयात शिवभोजन हे मी देऊन दाखवलं होतं. मुंबईमध्ये 500 फुटापर्यंतची मालमत्ता कराची जी काय कर होता तुम्ही रद्द करून दाखवला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी रद्द करून दाखवली होती. अनेक गोष्टी मी करून दाखवल्या होत्या, मी म्हणजे आपल्या सरकारने. पण आपण काय राहिलं, तुम्ही किती देताय 2100, आम्ही 3000, तुम्ही किती देताय एवढे, आम्ही तेवढे, ह्याच्यात नुसतं आपल्या चढावडीमध्ये राहिलं. आणि आपण केलेलं काम म्हणजे लोकांना, या लोकांनी जे काही भ्रमिष्ट करून ठेवलं होतं तो भ्रम आपण पुसून टाकू शकलो नाही. आता ती वेळ आहे.